हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शाह सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो सायन्स बाय शाह सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा टी 2026 करिता सामान्य विज्ञान विषयाचे काही PYQ पाहणार आहोत, जे की अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला या परीक्षेमध्ये हमखास होईल। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचा फायदा होईल। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जो पहिला प्रश्न आहे तो आहे, 1 मोल जड पाणी म्हणजे ग्रॅम जड पाणी होय। अतिशय चांगला। मला तर कमाल वाटते की हा एवढा भारी प्रश्न त्यांनी TET 2013लाच विचारला होता। म्हणजे TET वाल्यांची लेवल जी आहे प्रश्न विचारण्याची ती अतिशय चांगली होती। आताही चांगली आहे, पण काही प्रश्नच ते फक्त थोडेसे टफ लेवलचे विचारतात, बाकी प्रश्न ते एकदम मीडियम ठेवतात, सोपे ठेवतात। पहा, हा प्रश्न अतिशय चांगला आहे बघा। पहिले तर त्यांनी काय म्हटलं आपल्याला, 1 मोल जड पाणी। पहिले तुम्हाला मी महत्त्वाची गोष्ट सांगतो, जड पाणी म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, H2O बरोबर। H2O म्हणजे काय सर्वांनाच माहित आहे, पाणी, राईट। H2O म्हणजे काय, पाणी बरोबर। जड पाणी म्हणजे काय, जड पाणीचा फॉर्म्युला येतो D2O, ठीक आहे, लक्षात ठेव जा। D2O म्हणजे काय, जड पाणी। आता हा डी काय असेल बरं याच्यातला डी काय आहे कोणी विचारला तर डी चा अर्थ होतो ड्यूटेरियम। डी चा अर्थ काय, ड्यूटेरियम। मग याचा फॉर्म्युला कसा, याला लिहितात कसं, हायड्रोजन वर 2 आणि खाली 1, म्हणजे याचा जो ॲटॉमिक मास आहे, ॲटॉमिक मास तो किती आहे, 2 आहे। नॉर्मल हायड्रोजनचा ॲटॉमिक मास सुद्धा 1 असतो आणि ॲटॉमिक नंबर सुद्धा 1 असतो, पण हा ड्यूटेरियम होता त्याचा ॲटॉमिक मास किती आहे, 2 आहे। हे महत्त्वाचं होतं, लक्षात ठेव जा। चला पहा, समोर मी तुम्हाला अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्षात ठेवायचं। इकडे पहा, आता D2 आहे, त्यांनी काय म्हटलं आपल्याला, 1 मोल म्हणजे काय, N। मोलचा फॉर्म्युला काय असतो, वेट इन ग्राम डिवायडेड बाय मोलार मास, हा फॉर्म्युला असतो कुणाचा, मोलचा। आता वेट इन ग्राम आपल्याला त्यांनी ग्राम मध्ये विचारलं, म्हणजे हे आपल्याला काढायचं आहे, राईट। मी यांच्या जागी किती मोल म्हटलं त्यांनी, 1 मोल, यांच्या जागी किती लिहितो, 1, राईट। वेट इन ग्राम आपल्याला काढायचं आहे, मी इथे लिहितो X। आणि मोलार मास, आता मोलार मास मला कोणाचं काढावं लागेल, D2O चा। तर आपण काय करू, D2O चा मोलार मास काढू, D2O। बोला, डी चा ॲटॉमिक मास किती, 2, डी आहेत किती, 2, म्हणजे 2 गुणिले 2 अधिक ऑक्सिजनचा किती, 16, 2 गुणिले 2 म्हणजे 4 अधिक 16, म्हणजे याचा जो ॲटॉमिक मास आहे तो किती आहे, 20 आहे, ठीक आहे। D2O चा मोलिक्युलर मास, मोलार मास किती आहे, 20। मग आता मोलार मासच्या जागी मी किती लिहिणार, 20। आता 20 हा मल्टिप्लायला पाठवा, 20 गुणिले 1 म्हणजे किती, 20, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जी आली ती किती आली, 20। आणि एक्स काय होतं, वेट इन ग्राम, म्हणजे किती उत्तर यायला पाहिजे, 20 ग्राम। अतिशय चांगला प्रश्न होता। आणि आपण काय करतो, घाईघाईत अर्ध्या जास्तीत लोकांनी काय केलं असेल, फक्त पाणी वाचलं असेल, पाणी म्हटल्यावर 18 येते बरं, जड पाणी आहे म्हणून उत्तर काय आलं, 20 आलं। अतिशय चांगला प्रश्न मला वाटला, म्हणून मी विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न पहिल्याच क्रमांकाला घेतला। हा प्रश्न TET 2013चा आहे आणि अतिशय चांगला प्रश्न होता। चला पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, समजलं सर्वांना, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा सर्वांनी। हा फॉर्म्युला जर का माहित असले तर असे प्रश्न इझिली सॉल्व्ह करता येतात। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते जीव मृतोपजीवी पोषण दाखवतात। अतिशय चांगला प्रश्न आहे। काय म्हटलं, मृतोपजीवी सांगा। मृतोपजीवी एकच असते, सर्वांनाच माहित असलं पाहिजे, कवक, फंगाय, हे कसे असतात, मृतोपजीवी असतात। ते मृत प्लांट आणि ॲनिमल यांच्यावर डिपेंड असतात, जगतात त्यांच्यावर, कळलं। मेलेलं झाड असेल, कुजलं असेल पूर्ण, त्याच्यावर ते उगवतील। जसं की मशरूम मातीवर कधीच उगवत नाही, तो एखाद्या ह्युमसवर उगवतो। म्हणजे काय, एखादं झाड असेल, खूप दिवस झालं पडून तो सडलं असेल, त्या झाडावर उगवेल काय, मशरूम काय, मग एका प्रकारचं कवकच आहे। आता हे शैवाल कसे असतात, शैवाल हे सॅप्रोट्रॉपिक नसतात, ते ऑटोट्रॉपिक असतात, स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात। नंतर ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स हे प्लांटचे प्रकार आहेत, सर्वांनाच माहित आहे। आपण ब्रायोफाइट्सला काय म्हणतो, ॲम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम म्हणतो की नाही, ॲम्फिबियन ऑफ प्लांट
किंगडम. यावेळेस या टीईटी 2025 ला हा प्रश्न विचारला होता की नाही, प्लांट किंगडमचा अँफिबियन कोणाला म्हणतात, ब्रायोफाइट्सला म्हणतात. इवन हा प्रश्न एमपीएससी ला सुद्धा विचारू नये. मग टेरिडोफाइट, टेरिडोफाइट काय आहेत, फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत, फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट्स. आता फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांटचा अर्थ काय होतो बरं, म्हणजे हे पहिले असे प्लांट्स आहेत ज्यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम निर्माण झाली. झायलम फ्लोएम काय असते, झायलम ही पाण्याचं आणि मिनरलचं ट्रान्सपोर्टेशन करते मुळांपासून तर प्रत्येक अवयवापर्यंत, आणि फ्लोएमचं काम काय असते, जे काही फूड पानामध्ये निर्माण होते ते पूर्ण झाडाच्या प्रत्येक पार्ट पर्यंत पोहोचवणं, हे काम कोणाचं असते, फ्लोएमचं. म्हणजे सगळ्यात पहिले झायलम आणि फ्लोएम निर्माण झाली असेल कोणामध्ये, टेरिडोफाइट्स मध्ये. ब्रायोफाइट्स काय आहेत, अँफिबियन्स आहेत प्लांट किंगडमचे. म्हणजे काय, म्हणजे काय अँफिबियन म्हणजे काय, उभयचर आहेत. प्लांट किंगडमचे उभयचर कोणाला म्हटलं जातं, ब्रायोफाइट्सला. शैवाल काय आहेत, ऑटोट्रॉपिक आहेत. कसे आहेत, ऑटोट्रॉपिक, स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात. आणि कवक हे कसे आहेत, सॅप्रोफायटिक आहेत, म्हणजे मृतोपजीवी आहेत. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न होता टीईटी 2025 चा होता, समजलं सर्वांना, अतिशय सोपा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता संच आधुनिक आवर्त सारणीत एकाच आवर्तनातील असतात. आवर्तन म्हणजे काय, पिरियड. ठीक आहे, पिरियड म्हटलं त्यांनी. आणि आधुनिक आवर्त सारणी म्हणजे काय, मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या एकाच पिरियड मधले एलिमेंट्स कोणकोणते आहेत त्यांनी आपल्याला विचारलं. का तुम्हाला 20 पर्यंत एलिमेंट्स माहित आहेत का, पहा जर तुम्हाला 20 पर्यंत एलिमेंट्स माहित असतील तर तुम्ही हा प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता. हायड्रोजन इथे, हेलियम इथे, बरोबर. नंतर हायड्रोजनच्या खाली काय लिहिणार मी, लिथियम. लिथियमच्या समोर बेरिलियम. मग इकडे जागा सोडायची थोडी आणि काय लिहायचं, बोरॉन, त्यानंतर कार्बन, त्यानंतर नायट्रोजन, नंतर ऑक्सिजन, नंतर फ्लोरीन, त्यानंतर निऑन. कळालं सर्वांना. आता पहा याच्यामध्ये आपण काय करू, या हेलियमला थोडं साईडला ठेवू, म्हणजे कसं होईल, निऑनच्या वरच असलं पाहिजे काय, हेलियम. मी फ्लोरीन इथे लिहितो. क्लिअर. आता 10 पर्यंत पोहोचलो आपण. सोडियम, सोडियमच्या बाजूला काय असतो, मॅग्नेशियम, नंतर ॲल्युमिनियम, नंतर सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ॲरेगॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. आपण पोहोचलो 20 पर्यंत. आता हे जे आहेत यांना आपण ग्रुप म्हणतो असे, बरोबर की नाही, यांना आपण ग्रुप म्हणतो असे, उभे जे कॉलम असतात त्यांना ग्रुप म्हणतो. हा झाला एक ग्रुप, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, हे एका ग्रुप मधले एलिमेंट्स आहेत. आणि हे जे आहेत हे कशामधले आहेत बरं, असे आडवे दिसत आहेत ते, हे सर्व एका कशामधले आहेत बोला, एका पिरियड मधले एलिमेंट्स आहेत, राईट. आता फ्लोरीनच्या खाली क्लोरीन. चला आता मला सांगा, तुम्हाला पिरियड मध्ये दिसणार आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. कुठं आहे, फ्लोरीन आणि क्लोरीन, हे ग्रुप मधले आहेत. आपल्याला पिरियड मधले विचारलं म्हणजे हे नाही. लिथियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. लिथियम इथं आहे, मॅग्नेशियम इथं आहे आणि कॅल्शियम इथं आहे, म्हणजे यांचा काहीच घेणं देणं नाही, एकमेकांशी काही तालतम्य नाही त्यांचं. नंतर लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियम, त्यानंतर सोडियम, त्यानंतर पोटॅशियम, हे का ग्रुप मधले. आपल्याला विचारलं कसं, पोटॅशियम म्हणजे पिरियड मध्ये, म्हणजे हे सुद्धा चुकलेलं आहे. ॲल्युमिनियम, फॉस्फरस, क्लोरीन. पहा बरं रे, हे ॲल्युमिनियम, त्यासमोरच फॉस्फरस, त्यासमोरच क्लोरीन, म्हणजे हे तिन्ही कसे आहेत, एका पिरियड मधले एलिमेंट्स आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं सर्वांना. हा प्रश्न टीईटी 2021 चा होता. असे प्रश्न विचारतात विद्यार्थी. म्हणून काय करा, कमीत कमी 20 पर्यंत तरी एलिमेंट्स पाठ करा. मग ते कोणत्या ग्रुप मधले आहेत ते तरी लक्षात ठेवा. मग त्याच्याजवळ आवर म्हणजे काय म्हणतात, व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात ते पाठ करा. त्यांची व्हॅलेन्सी किती असते ते माहीत असू द्या. यामुळे काय होईल, तुम्हाला असेच प्रश्न तुम्हाला टीईटीच्या एक्झाम मध्ये दिसतील. कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या मध्यभागात धातूंचा समावेश नाही म्हटलं त्यांनी. नाही म्हटलं, आयडेंटिफाय द कंपाऊंड फ्रॉम द फॉलोइंग विच डज नॉट हॅव मेटल इन इट. त्यांच्यामध्ये मेटल नाही आहे असं सांगा म्हणते. कोण आहे या चौघांपैकी. पहिला काय, क्लोरोफिल. क्लोरोफिल कुठं असतो बोला. क्लोरोफिल तुमच्या बॉडीमध्ये आहे का, नाही आहे. मग कुठं असतं, प्लांट्स मध्ये. प्लांट्स मध्ये कुठं असतो, हिरव्या भागांमध्ये. हिरवे भाग म्हणजे काय, हिरवं खोड असेल तरी पण,
आणि हिरवं पान त्याच्यामध्ये सुद्धा. मग त्या पानामध्ये काय, पानामध्ये असतो क्लोरोप्लास्ट, त्या क्लोरोप्लास्ट मध्ये असते काय, ग्रॅना, ग्रॅनामध्ये थॅलॅकॉइड, थॅलॅकॉइड मध्ये क्वांटासोम आणि त्या क्वांटासोमच्या आतमध्ये राहते काय, क्लोरोफिल. आणि या क्लोरोफिलच्या मध्यभागी कोणता असतो, मॅग्नेशियम नावाचा धातू असतो, लक्षात ठेवा. नंतर सायनोकोबाल्मिन, सायनोकोबाल्मिन काय आहे तर व्हिटॅमिन B12चं नाव आहे. व्हिटॅमिन कोणतं, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B12चं नाव आहे सायनोकोबाल्मिन. आणि याच्या सेंटरला, याच्या नावाच आहे कोबालमिन, म्हणजे कोबाल्ट असतो सेंटरला एलिमेंट. हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिन कशामध्ये असते बोला, हिमोग्लोबिन असते आरबीसी मध्ये, आरबीसी हा पार्ट आहे रक्ताचा, बरोबर. आणि या हिमोग्लोबिनच्या सेंटरला असतो Fe म्हणजे काय, आयरन, लोह, म्हणजे बेन्झिन. बेन्झिनच्या सेंटरला कोणताही धातू नसतो. मेटल म्हणजे काय, धातू. मग बेन्झिनचा फॉर्म्युला काय कोणी विचारला तर म्हणायचं C6H6 म्हणजे बेन्झिन. बेन्झिनचं स्ट्रक्चर काढतो पहा, सर्वांनी लक्ष द्या. इट इज बेन्झिन, हे जे आहे याला बेन्झिन म्हणतात. कार्बन किती याच्यात, 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन. आणि हायड्रोजन सुद्धा इथे एक, इथे एक, इथे असे 6 कार्बन आहेत. याला आपण अशा पद्धतीने अजूनही काढू शकतो, कसं, याला सुद्धा बेन्झिनच म्हणतात. अल्टरनेट डबल बॉन्ड्स असतात याच्यामध्ये. इट इज बेन्झिन. C6H6 त्याचा काय आहे, फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे, कोणताही धातू नाही आहे. हा प्रश्न TET 2025 चा होता. अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे यावेळेस तुम्हाला विचारलं तर क्लोरोफिलच्या सेंटरला काय असते तर आपल्याला माहित असलं पाहिजे, मॅग्नेशियम. सायनोकोबाल्मिन कोणाचं नाव आहे, व्हिटॅमिन B12चं. त्या सेंटरला कोणता एलिमेंट असतो, कोबाल्ट. कळालं सर्वांना. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील मूलद्रव्यांच्या अणूमध्ये अनुक्रमे न्यूट्रॉन संख्या किती असेल त्यांनी विचारलं. अच्छा, आपल्याला हे लिहून घ्यायचं होतं, मी लिहिलं नाही. 23 11 24 12 19 आणि इथे किती 39 आहे वाटते. ठीक आहे, पाहू आपण. चला लक्ष द्या. 23 आणि 11 देऊन आहे, 24 12 देऊन आहे, 39 19 देऊन आहे, राईट. हे काय दिलेलं आहे आपल्याला, एलिमेंट्स दिलेले आहेत, त्यांचे वर ॲटॉमिक मास आहेत, खाली काय आहेत, ॲटॉमिक नंबर आहे, बरोबर आहे. अणुक्रमांक आणि अणुवस्तुमान, बरोबर आहे, वर देऊन आहे. आता मला सांगा, त्यांनी आपल्याला काय विचारलं, यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या सांगा म्हणते. न्यूट्रॉनची संख्या, न्यूट्रॉनची संख्या काढणं हे अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं, N = A - Z हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता तुम्ही म्हणसाल ए काय, हा जो आहे वरचा नंबर याला A म्हणतात, ॲटॉमिक मास. आणि 11 जे आहे ते झालं Z, ॲटॉमिक नंबर. कळालं, बोला. याच्यातच करा, 23 - 11 उरले किती, 12 का, राईट. आता इथे इथे न्यूट्रॉन काढा, A - Z. याची व्हॅल्यू किती आहे, 24 मायनस किती, 12 उरले किती, 12. म्हणजे मॅग्नेशियम मध्ये न्यूट्रॉन किती आहेत, 12 आहे. सोडियम मध्ये न्यूट्रॉन किती आहेत, 12 आहेत. आता इथे 39 आणि 19 नंबर चुकला वाटते कुठेतरी माझा, पहा 11 12 दिसते का, हे तर चुकलं. 23 24 हे पण चुकलं. 34 36 हे पण चुकलं. 12 12 21 देऊन आहे, पहा 21 देऊन आहे. आता मला करायचं आहे, पहिले मी सांगतो तुम्हाला एक वेळेस, इकडे लक्ष द्या. N = A - Z. याची व्हॅल्यू किती आहे, 39 आणि मायनस किती, 19. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे, 20 यायला पाहिजे ना. उत्तर किती आहे तिथं, 21. म्हणजे त्यांनी काय केलं असेल, मला समजलं, त्यांनी इथे 39च्या ऐवजी काय घेतलं असेल, 40 घेतलं असेल. ठीक आहे, लक्ष द्या. 40 बोला, 40 मधून किती गेले, 19 गेले, उरले किती, 21. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि हे एवढा चांगला प्रश्न TET 2014 त्यांनी विचारला होता. कळालं विद्यार्थी मित्रांनो. अतिशय चांगले प्रश्न आहेत जे आपण पूर्ण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत थांबा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल, आवडत असेल, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, फुलांमध्ये पुमंग आणि जायांग दोन्ही असतील त्याला असे म्हणतात. म्हणजे काय,
असा फ्लावर ज्याच्यामध्ये अँड्रोशियम सुद्धा आहे आणि गायनोशियम सुद्धा आहे त्याला काय म्हणतात? इकडे लक्ष द्या, मी काय सांगतो. ज्या फ्लावरमध्ये, ज्या फुलामध्ये अँड्रोशियम सुद्धा असेल आणि गायनोशियम जरी असेल, दोन्ही असेल ना, तर ते फ्लावर राहते बायसेक्शुअल फ्लावर. त्याला आपण काय म्हणतो? द्विलिंगी पुष्प. काय म्हणतो? द्विलिंगी पुष्प. जर याच्यापैकी फक्त एकच असेल तर तो काय असतो मग? युनिसेक्शुअल फ्लावर. त्याला आपण काय म्हणतो? एकलिंगी पुष्प. कळालं? इकडे लक्ष द्या. काय? अँड्रोशियम, गायनोशियम जर का एक एक असतील तर युनिसेक्शुअल फ्लावर. आता युनिसेक्शुअल फ्लावरचे दोन प्रकार, मेल आणि फिमेल. असा फ्लावर आहे ज्याच्यामध्ये फक्त अँड्रोशियम आहे, तो युनिसेक्शुअल फ्लावर आहे, पण कोणता आहे? मेल आहे. असा युनिसेक्शुअल फ्लावर आहे ज्यामध्ये फक्त गायनोशियम आहे, तो युनिसेक्शुअल फ्लावर आहे, पण तो कोणता आहे? फिमेल आहे. मग आता वर दिलेला आहे पिस्टिलेटेड. पिस्टिलेटेड म्हणजे काय? फुलाची जी काडी असते का खाली, फुल ज्याच्यावर बसून आहे, त्या काड्याला काय म्हणतात? पिस्टिल म्हणतात. काय म्हणतात? पिस्टिल. ठीक आहे. कार्पेलचं दुसरं नाव पिस्टिल आहे. आणि पिस्टिल म्हणजे काय? पिस्टिल हा पार्ट असतो कशाचा? पिस्टिल. पिस्टिलचं दुसरं नाव, पिस्टिलचं दुसरं नाव आहे कार्पेल. आणि कार्पेल हा पार्ट असतो कशाचा? गायनोशियमचा. ठीक आहे. गायनोशियम. गायनोशियम म्हणजे काय? जायांग. जायांगाचा पार्ट असतो. कळालं? हा. तर हे याचं उत्तर जे होतं ते होतं बायसेक्शुअल फ्लावर. पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न टीईटी 2025 ला विचारला होता त्यांनी. अतिशय चांगला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सोडियम हायड्रॉक्साईडची आम्लधर्मिता आहे. चांगला प्रश्न विचारला त्यांनी. काय विचारलं? सोडियम हायड्रॉक्साईड आहे आणि त्याची काय काढा? आम्लधर्मिता. म्हणजे काय? आम्लधर्मिता म्हणजे ऍसिडिटी होते विद्यार्थी मित्रांनो. काय होते? ऍसिडिटी. ऍसिडिटी. ऍसिडिटी नेहमी कोणाची असते बरं? बेसची असते. लक्षात ठेव जा. आणि NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय? NaOH हा एक काय आहे? बेस आहे. आणि बेसची काय असते? ऍसिडिटी. NaOH मध्ये OH किती आहे बरं? OH किती आहे त्याच्यामध्ये? फक्त एक. म्हणून त्याची ऍसिडिटी सुद्धा एक. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. CaOH/2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड. CaOH/2 याच्यामध्ये OH किती आहेत? 2. मग याची ऍसिडिटी किती? 2. AlOH3 ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये OH किती आहेत? 3. मग याची ऍसिडिटी किती? 3. कळालं सर्वांना? रिप्लेसेबल OH किती असतात त्याला त्याची ऍसिडिटी म्हणतात. आणि रिप्लेसेबल हायड्रोजन किती आहे त्याला बेसिडिटी म्हणतात. बेसिडिटी कोणाची असते? ऍसिडची. आणि ऍसिडिटी कोणाची असते? बेसची. कळालं सर्वांना? अतिशय चांगला प्रश्न होता. टीईटी 2016चा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या गटात जीवाणूंच्या संसर्गाने होणारे आजार आहेत? अतिशय चांगला आणि मस्त प्रश्न विचारलेला आहे बघा. असे मला एक ग्रुप सांगा म्हणते चौघांपैकी जे फक्त जीवाणूमुळे होतं. बरं, आपण सर्वच पाहून घेऊ ना. कॉलरा कशामुळे होतो? जीवाणूमुळे. मी इथं काय लिहू? बॅक्टेरिया लिहू का? बी. बरोबर आहे. टायफॉइड कशामुळे होतो? यस, हा पण बॅक्टेरियामुळे होतो. क्षयरोग, क्षयरोग सुद्धा बॅक्टेरियामुळे होतो. आणि आपल्याला त्यांनी तोच ग्रुप विचारला होता, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पण आपण दुसरेही पाहू आता. धनुर्वात कशाने होतो? धनुर्वात बॅक्टेरियाने होतो. क्षयरोग बॅक्टेरियाने. पर गोवर हा जो आहे हा व्हायरस न होतो, विषाणूमुळे होतो. लक्षात ठेव जा. नंतर मलेरिया, मलेरिया प्रोटोझोन न होतो, पी लिहिलं मी, आदिजीवमुळे होतो. हा, गालगुंड कशामुळे होतो? व्हायरसमुळे होतो, मम्स म्हणतात त्याला. आणि पोलिओ व्हायरसमुळे होतो. कळालं? नंतर एड्स व्हायरसमुळे होतो. मलेरिया प्रोटोझोन मध्ये आदिजीवमुळे होतो. इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होतो. कळालं? सगळे सांगितलं विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला. लक्षात ठेवा. इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होणारी बिमारी आहे, विषाणूमुळे. मलेरिया आदिजीवमुळे, प्रोटोझोनमुळे. एड्स व्हायरसमुळे. मलेरिया प्रोटोझोन. गालगुंड म्हणजे मम्स व्हायरसमुळे होते. पोलिओ व्हायरसमुळे. कळालं सर्वांना? म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. आणि हा प्रश्न टीईटी 2025 आहे विद्यार्थी मित्रांनो. अतिशय चांगला प्रश्न होता. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जर पाण्याला 0 डिग्री सेल्सिअस पासून तपविले तर त्याचे आकारमान काय होते? वाढते का? 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होते, तसेच राहते, सुरुवातीला वाढते आणि नंतर कमी होते? अतिशय चांगला प्रश्न विचारला. हा प्रश्न 10वीचा आहे विद्यार्थी मित्रांनो. 10वीचं सायन्सचं पुस्तक, सायन्स 1 त्याच्यामधला 5वा धडा हीट, त्याच्यामधला याचा प्रश्न आहे. तर पहा,
पहिले जर का आपण पाण्याला 0 डिग्री सेल्सिअस पासून तापवलं तर पाणी हे प्रसारित व्हायला पाहिजे होतं, बरोबर आहे. पण ते प्रसारित न होता ते काय होत जाते, त्याचा आकारमान कमी होत जाते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत, आणि 4च्या नंतर मग ते वाढायला लागते. 4 पर्यंत कमी होते आणि 4च्या नंतर वाढते. यालाच तर म्हणतात एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. याला काय म्हणतात, एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. आणि एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर कोणत्या टेम्परेचर पासून कोणत्या टेम्परेचर पर्यंत दाखवते, 0 डिग्री सेल्सिअस पासून तर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत दाखवते. कळलं सर्वांना. पाण्याचं आकारमान वाढायला पाहिजे होतं पण वाढलं नाही, 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी झालं, नंतर काय होते, वाढते. इथे त्यांनी चुकीचं लिहिलं बघा. याला त्याने इथे लिहिलं असतं सुरुवातीला कमी होते आणि नंतर वाढते, तर हेच पर्याय उत्तर बरोबर आलं असतं. कळलं. पण त्यांनी काय लिहिलं, सुरुवातीला वाढते म्हटलं आणि नंतर कमी होते, म्हणजे ते चुकलेत. हा प्रश्न टीईटी 2013चा आहे. विचार करा केवढ्या चांगले प्रश्न त्यांनी टीईटीला विचारलेले होते आणि आता सुद्धा ते चांगल्याच लेवलचे प्रश्न विचारतात. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास व्यवस्थित करा, नोट्स काढत चला, त्यामुळे तुमचा फायदा होईल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या रेणूमध्ये तिहेरी बंध असतो. तिहेरी बंध म्हणजे काय, ट्रिपल बॉन्ड कोणामध्ये असतो असं त्यांनी आपल्याला विचारलं. बोला कशामध्ये असते ट्रिपल बॉन्ड. पहिले इथिनचा फॉर्म्युला काय, CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड नाही आहे, म्हणजे हा चुकला. ऍसिटिलीन म्हणजे CH ट्रिपल बॉन्ड CH, म्हणजे हेच उत्तर आहे. सल्फर ट्रायऑक्साइड असा असतो. त्याचा ओरिजिनल स्ट्रक्चर काढू आपण. सल्फर ट्रायऑक्साइड कसा असतो, S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O SO3, हे सल्फर ट्रायऑक्साइड झाला. कळालं. इथेनचा फॉर्म्युला तर सरळ सोपा आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH3. त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे हा अल्केन आहे, डबल बॉन्ड आहे हा अल्कीन आहे, आणि हा ट्रिपल बॉन्ड आहे हा अल्काईन आहे. तिहेरी बंध अल्काईन मध्ये असते. कशामध्ये असते, अल्काईन. कळालं सर्वांना. आणि ऍसिटिलीन हे काय आहे, एका प्रकारचं अल्काईन आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते होतं पर्याय क्रमांक 2. आणि हा प्रश्न टीईटी 2016चा आहे. अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साइड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून काच तयार होतो. कोणता काच तयार होतो त्यांनी आपल्याला विचारलं. मला तर एकच शब्द माहित आहे, जर बोरॉन आला ना, बोरॉन आला तर बोरोसिलिकेट येते 100%. सोपं होतं. कारण की बघा काच आहे तर काचमध्ये वाळू येणार आणि चुनखडी येणारच. त्याच्याऐवजी जर का बोरॉन आला तर बोरोसिलिकेट घास, 100% बोरोसिलिकेट घास. पर्याय कोणता होता, पर्याय क्रमांक 2. आणि हा प्रश्न कधीचा होता, टीईटी 2025चा होता की नाही. सोपा प्रश्न. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. इथे आपले सर्व प्रश्न संपलेले आहेत. आजच्या सेशन पुरते आपण पूर्ण जेवढे प्रश्न घेतले ते प्रश्न व्यवस्थित पहा, त्यांच्या नोट्स काढा, आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर कमेंटमध्ये मला सांगा. विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन जर तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.